पाचोरा शहरातील रस्ते व खड्डे याचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाचोरा बडगाव तर्फे पाचोरा शहरातील विविध भागांमध्ये आज दिनांक 18 जुलै गुरुवार रोजी झोपेचे सोंग घेत असलेल्या पाचोरा नगरपालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे डोळे उघडण्यासाठी सकाळी 9 वाजता सामान्य जनतेचे लक्ष वेधून त्यांना सावध करण्यासाठी परिसरात विविध ठिकाणी यमदूताचे सूचना फलक व कटआउट संपूर्ण शहरामध्ये लावण्यात आले। त्यावेळी जिल्हा सरचिटणीस शुभम पाटील, शहर सरचिटणीस कृष्णा दुंदुले, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर ठाकरे, शहराध्यक्ष ऋषिकेश भोई, निलेश मराठे, जितू नाईक, यश रोकडे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। पाचोरा शहरातील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळील गाडगेबाबा नगर, भास्कर नगर चौकातील मुख्य प्रवेशद्वाराजवळच अतिशय धोकेदायक खड्डा, चिखलमय रस्ता व त्यावर साचलेले पाणी हजारो सामान्य नागरिकांसाठी, विद्यार्थी वर्गासाठी त्रासदायक ठरत आहे। अशा जीवघेण्या खड्ड्यांच्या विशेष लक्षवेधीसाठी त्याचा अशा यमदूत स्वरूपात निषेध व्यक्त करणे म्हणजे ही पाचोरा नगर परिषदेसाठी खेदाची व लाजिरवाणी बाब मानली जात आहे। नगरपालिकेने सर्व कामे बाजूला ठेवून तात्काळ अशा खड्डेमय रस्त्याचा मार्ग तात्काळ निकाली लावावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशाराही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी यावेळी दिला आहे। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेने पाचोरा शहरात गड्डे, ओपन चेंबर यांच्या विरोधात एक कटआउट लावण्यात आले। पूर्ण पाचोरा शहरात कटआउट लावण्यात आलेले। जर येणाऱ्या 7 दिवसात नगरपालिकेने जर गड्डे बुजवण्याचा आणि ओपन चेंबर बंद करण्याचं जर काम नाही केलं तर नगरपालिका 7 दिवसात आम्ही कोंदायला सुरुवात करू। जसं की आपण बघतोय काय रस्त्यांची अवस्था झालेली आहे। प्रत्येक लोक गाडीने येतात, बाईकने पडताय, झडताय, लहान मुलं शाळेत जाणारे, कॉलेजला जाणारे बाईकवर पडतात। तर येणाऱ्या 8 दिवसात जर हे गड्डे वगैरे नाही बुजवले, चेंबरचे झाकण जर वरती नाही केले तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन करू व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे नगरपालिकेत जाऊन नगरपालिकेच्या समोर खोदायला सुरुवात करून देऊ। जय महाराष्ट्र।